नमस्कार, आज आपण बनवतो सांबरची रेसिपी। इथे मी घेतले 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि ह्या डाळी स्वच्छ धुवून घेऊयात। धुतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं हिंग, हळद, तेल आणि जिरे टाकून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या। तुम्ही बघू शकता आता डाळ एकदम चांगली शिजलेली आहे। आता मी एका वाटीमध्ये हळद, बेडगी मिरची पावडर आणि सांबर मसाला घेतला आहे। हा मसाला आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे। त्यानंतर इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण, गूळ, आमसूल आणि लाल मिरची घेतली आहे। इथे फोडणीसाठी आपण तेलामध्ये जिरी, मोहरी टाकून घेऊया। जिरी मोहरी चांगले तडतडले की त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, लाल मिरच्या यांची फोडणी देऊन घेऊ। आता कांदा टाकून तो चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊ। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। आता टोमॅटो टाकू। इकडे मी डाळीमध्ये गूळ, आमसूल टाकून हे मिश्रण चांगले हलवून घेतले आहे। आता आपण तयार केलेल्या फोडणीमध्ये मसाले टाकून ते व्यवस्थित मिश्र करून त्याच्यामध्ये डाळीची फोडणी देऊन घेऊया। ही फोडणी व्यवस्थित बसली तर आपली डाळ जास्त चवदार होते। आता याच्यामध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेऊयात। इथे माझ्याकडे चिंच अवेलेबल नव्हती म्हणून मी आमसूल वापरले आहे। तुम्ही चिंच असेल तर चिंच वापरू शकता। रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।